नमस्कार. आता साई, माई, रमा आणि अण्णासाहेब बोलत असतात. तेव्हा साई अण्णासाहेबांना म्हणतो की सगळी गेस्टची यादी मी तयार केली आहे. गेस्ट लिस्ट तयार झाली आहे. तुम्ही एकदा बघून घ्या. सगळ्यांची नावं आहेत, फक्त मुकादमांचं नाव नाही. मुकादमांना लग्नाला बोलवायचं नाही. तेव्हा माई म्हणतात, हो बरोबर आहे. काही झालं तरी त्या मुकादमांना लग्नाला बोलवायचं नाही. रमा काहीच बोलत नाही. तेव्हा अण्णासाहेब म्हणतात, ठीक आहे. तर आता इकडे शशिकांत आणि अक्षय म्हणतात, काही झालं तरी त्या लग्नामध्ये आपल्याला बोलवलं नाही तरी आपल्याला लग्नात घुसावंच लागणार आहे. कारण रमाला आपल्याला या घरात परत आणायची आहे. आरोहीला तिची आई आणि अक्षयला त्याची बायको भेटलीच पाहिजे. आता अक्षय आरोहीला म्हणतो, आरोही तू मदत करशील का आम्हाला? आता शशिकांत आणि अक्षय आरोहीला सगळा प्लॅन समजून सांगतात. प्लॅनप्रमाणे आरोही अण्णासाहेबांकडे येते आणि म्हणते, आजोबा मी तुमची एकुलती एक नात आहे आणि तुम्ही माझ्या आईच्या लग्नाला मला नाही बोलवणार का? मलासुद्धा मेहंदी काढायची आहे हातावर, आईला हळद लावायची आहे, तुम्ही मला नाही बोलवणार का? तेव्हा अण्णासाहेब म्हणतात, अगं तुला तर बोलवणार, तू तर आलीच पाहिजेस. हे सगळं माई ऐकतात आणि माई म्हणतात, म्हणजे हा तर त्या अक्षयचा प्लॅन आहे. स्वतःच्या मुलीचा वापर करून तो आता लग्नात शिरण्याचा प्रयत्न करणार. जर तुझी मुलगीच नसेल तर तू कसा प्रयत्न करणार? मुलीला पुढे पुढे पाठवून मुलीला मोहरा बनवून तू हे सगळं करतोयस ना. आता बघ तुझ्या मुलीला काय करते मी. आणि आता अण्णासाहेबांना भेटून आरोही निघालेली असते. आता माई 2 माणसांना पाठवून आरोहीला किडनॅप करतात आणि एका ठिकाणी ठेवायला सांगतात. आता ती 2 माणसं आरोहीला किडनॅप करतात आणि माईंनी सांगितलेल्या जागेवर घेऊन येतात. आरोही खूप रडत असते, ओरडत असते, बाबा बाबा, आई आई सोडवा. आरोही घाबरलेली असते. माई म्हणतात, आता जोपर्यंत साई आणि रमाचं लग्न होत नाही तोपर्यंत या मुलीला इथून सोडायचं नाही. डोळ्यात तेल घालून हिच्याकडे लक्ष द्या. इथे तो अक्षय येईल, त्याचा फोटो दाखवा. हा आला ना तर त्याला चांगली बेदम मारहाण करा, पण ही मुलगी त्याच्या ताब्यात त्याला परत भेटली नाही पाहिजे. नाहीतर मी तुमचं काय करेल बघा. पैसे मोजते ना, काम नीट करा. ती माणसं म्हणतात, ठीक आहे. आता माई तिथून निघून जातात. इकडे आता आरोही अजून घरी आली नाही म्हणून अक्षय हा टेन्शनमध्ये असतो. घरातले सगळेच. शशिकांत म्हणतात, अरे आरोही तर अण्णासाहेबांना भेटायला गेलेली, अजून कशी आली नाही? अक्षय म्हणतो, मी बघून येतो. आणि अक्षय हा अण्णासाहेबांकडे येतो आणि म्हणतो, आरोही आली होती इथे? अण्णासाहेब म्हणतात, हो मला येऊन भेटून गेली. अक्षय म्हणतो, कुठे गेली माहीत आहे का? ते म्हणतात, का काय झालं? अक्षय म्हणतो, ती अजून घरी आली नाही. ते म्हणतात, काय? ती तर मला कधीच भेटून गेली आहे, खूप वेळ झाला. अक्षयला टेन्शन येतं, कुठे गेली असेल. इकडे शशिकांतसुद्धा बाहेर शोधत असतो. पार्वती आजीला टेन्शन येतं. इरावती ही सगळ्यांची मजा घेत असते. अक्षय खूप शोधत असतो. आता ही बातमी रमाला कळते की आरोही किडनॅप झाली आहे. आरोही कुठे गेली हे आता कोणालाच कळत नसतं. आता रमासुद्धा धावत अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते, कुठे माझी आरोही? आरोही कुठे? शशिकांत म्हणतो, अगं ती अण्णासाहेबांना भेटायला गेली होती, तिथून ती निघाली पण ती घरी आलीच नाही. तेव्हा आता रमाला धक्काच बसतो. रमा परत घरी येते आणि अण्णासाहेबांना विचारते, कुठे आहे आरोही? आरोही कुठे आहे हे कोणालाच माहीत नसतं. आता तेवढ्यात माईंना त्या गुंडांचा फोन येतो. त्या माई म्हणतात, बोला. तर ते माणसं म्हणतात, ती पोरगी खूप रडत आहे, थांबायचं नावच घेत नाही आहे, नुसती जोरजोरात ओरडते, आई बाबा वाचवा वाचवा, काय करू? तेव्हा लगेच माई म्हणतात, तिच्या तोंडात बोळा कोंबा आणि तिला बांधून ठेवा तिचे हातपाय. आता हे माईंचं बोलणं रमाने ऐकलेलं असतं आणि रमाला धक्काच बसतो. रमा माईंजवळ येते आणि म्हणतात, तुम्ही कोणाला सांगवतात तिच्या तोंडात बोळा कोंबा आणि तिला बांधून ठेवा? म्हणजे माझी आरोही आहे. सांगा कुठे ठेवले तुम्ही आरोहीला? आणि आरोही अजून घरी आली नाही. आरोही कुठे आहे लवकर सांगा. माई असं करू नका. जोपर्यंत आरोही भेटणार नाही तोपर्यंत मी लग्नाला तयार होणार नाही, लवकर सांगा. तेव्हा माई म्हणतात, मला काय माहीत कुठे आहे ती? तेव्हा रमा म्हणते, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही आता बोलत होतात, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे. माई बोला, लवकर बोला. तेव्हा माई म्हणतात, हो मीच किडनॅप केलं आहे आरोहीला. ते ऐकून रमाच्या तळपायची आग मस्तकात जाते आणि रमा रागाने माईंवर हात उचलते. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.